लाभाविन प्रीती. आई एवढं मुलावर प्रेम करते महाराज, कुठलाही मुलाकडून मला लाभ व्हावा अशी अपेक्षा आईची मुळीच नसते महाराज. गांधारीने ज्या वेळेला तिचं लग्न झालं महाराज, गांधारीचं कळालं आपल्या मालकाला दिसत नाहीये. जर पतीला दिसत नसेल तर मलाही आई विश्व पाहायचं नाहीये, म्हणून गांधारीने डोळ्याला पट्टी बांधली आणि प्रतिज्ञा केली की मी डोळ्याची पट्टी कधीही सोडणार नाही महाराज. अशी गांधारीने प्रतिज्ञा केली. पण तीच पट्टी गांधारीने दुर्योधनासाठी, आपल्या मुलाच्या हितासाठी, आपला मुलगा वज्रदेही बनावं यासाठी गांधारीने डोळ्याची पट्टी सोडली. कथाभाग सर्वांना माहित आहे. एवढं निस्वार्थ प्रेम आई आपल्या मुलावर करते महाराज. या विश्वामध्ये सगळ्या गोष्टी परत मिळतील. संपत्ती गेली संपत्ती परत मिळेल, मित्र गेला मित्र परत मिळेल, पत्नी गेली पत्नी परत मिळेल, सर्व गोष्टी परत मिळतील. पण एकदा आई गेली ना महाराज, आई ही परत मिळत नाहीये. अरे आई माझे मायेचा सागरा, दिला तिने जीवनाधार. नाभीची तू चांदणी, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया, मला हवे जीवन भर. तुझं शीतल छाये मध्ये उभावी जगेना, आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. मायेचा सागर जीवनाधार, मायेचा सागर जीवनाधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई सारखे दैवत साऱ्या जगावरी नाही. श्री आकारानंतर शिकणे आई, एवढी आईला महत्व असतं महाराज. एकदा आई गेली रे गेली, पण ती आई मिळणार नाही, सर्व गोष्टी मिळतील. म्हणून एक गीतकार आहे महाराज, त्या गीतकारामध्ये सुंदर संगीतलेलं आहे. आज हे बाईचे 6 मुलं असतील, या 6ही मुलाचा खऱ्या अर्थाने मायेचा समुद्र पूर्णपणे आटलेला आहे. म्हणून त्या गीतकाराने म्हटलेलं, हरी आई वाचुनी पोर वेगळे, आई वाचुनी पोर वेगळे, नाते तुटले पार. आईचा मावळला आधार, आईचा मावळला आधार, आईचा मावळला आधार. ही आई वाचुनी पोर वेगळे, आई वाचुनी पोर वेगळे, नाते तुटले फार. आईचा मावळला आधार, आईचा मावळला आधार. खेळविले तू तुझ्या कुशीत. एकदा महाराज आई गेली ना, त्या आईचा प्रेमाचा समुद्र आटल्या जातो. आई जोपर्यंत आहे, आपल्या लहान लहान जोपर्यंत आपण असतो ना महाराज, ती आई आपल्या कुशीमध्ये, आपल्या पदरामध्ये सर्व मुलांना घेत असते महाराज. खेळविले तू तुझ्या कुशीत, वात्सल्येच्या प्रेम भरात. किती आठवू आई हाक मारो, किती
किती आठवू हाक मारू उदास ये घरदार आई आईचा मावळला मावळला भोळ्या जीवाचे गुंपुनी जाळे. आई आपल्या मुलावर प्रेम करत असताना महाराज मी बोलून गेलो, निस्वार्थ प्रेम करत असते. मुलाकडून कुठलीही अपेक्षा नसती, फक्त आईची एकच इच्छा असते, माझा मुलगा जिथे असेल तिथे सुखामध्ये राहावा, आनंदामध्ये राहावा. मला किती जरी दुःख झेलण्याचं पाळी आली, मला किती जरी कष्ट करण्याची पाळी आली, पण माझे मुलं सुखामध्ये राहण्यासाठी, वैभवामध्ये राहण्यासाठी मी ते दुःख सहन करेन. ते दुःख कधीही मुलाजवळ बोलू दाखवत नाही महाराज. अरे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची काय किंमत आहे, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची काय किंमत आहे, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची काय किंमत आहे, ज्याला कान नाही त्याला विचारा कानाची काय किंमत आहे. अरे ज्याची आई लहानपणीच गेलेली आहे त्याला विचारा आईची काय किंमत आहे. मला आई गेली रे गेली, नाही परत येत, नाही परत येत. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईची आनंदाने सेवा करावी. आज या बाईला, या साई मुलाने किती डावा करून हात मारली, बाई अगं बाई परत ये. नाही येणार महाराज, बाई नाही येणार. आई गेली, बाई किती जरी हाक मारली आज बाई आपण पाहू शकत नाही महाराज, नाही पाहू शकत. म्हणून जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईची किंमत कळणं गरजेचं आहे. खेळविले तू तुझ्या कुशीत वासलेच्या प्रेम भरात, किती आठवो आई किती आठवो हाक मारो उदात ये घरदार. आईचा मावळला आधार, आईचा मावळला आधार, आईचा मावळला आधार. आई वाचुनी पोर वेगळे, आई वाचुनी पोर वेगळे, नाते तुटले फार, आईचा मावळला आधार, आईचा मावळला आधार, आईचा मावळला आधार. एकदा आई गेली ना महाराज परत आई मिळत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी महाराज. जगाचा स्वामी जरी असेल आई नसेल तर भिकारी आहे महाराज, भिकारी. आईचं प्रेम जोपर्यंत आहे या विश्वामध्ये जो भाग्यवान आहे की ज्याचे आई वडील जिवंत आहेत महाराज, तो भाग्यवान आहे. ज्याचे आई वडील गेलेले आहेत तो भाग्यवान नाही महाराज, कारण ते मायेच्या समुद्राला पूर्णपणे अटलेले आहेत. म्हणून जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईला ओळखणं गरजेचं असतं. आई आपल्या मुलावर निस्वार्थ प्रेम करत असते. का प्रेम करते महाराज, तर त्याचा पोटामध्ये 9 महिने भार वाहिलेला असतो. अभंगाच्या 3ऱ्या पोटी भरवाहे, पोटी भरवाहे, पोटी भरवाहे, पोटी भरवाहे, पोटी भारवाहे, पोटी भारवाहे, पोटी भारवाहे, पोटी भरवाहे, पोटी भरवाहे, पोटी भरवाहे, पोटी भरवाहे, पोटी भारवाहे, राम पोटी भारवाहे, पोटी भारवाहे, पोटी भारवाहे. त्याचे सर्व
साहे त्याचे सर्व सोय साहे ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती त्याचे सर्व सोयीचा आहे त्याचे सर्व सोयीचा आहे त्याचे सर्व सोयीचा आहे ऐसी कळवळ्याची जाती राम ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती वा तुकोबाराय म्हणतात पोटी भार व्हाये त्याचे सर्वस्वीस आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय बोलतात जसं आई आपल्या मुलाच्या हिताचा विचार करते तसे तुकोबाराय म्हणतात हे देवा माझं सर्व ओझ संतांवर आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे